विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या ग्रामरमधला जो का अतिशय सोपा पार्ट आहे तो पार्ट ज्याचं नाव रिमोटो और यूज सो दॅट याचा अभ्यास करणार आहोत। वाक्यामध्ये रिमोटो म्हणजे वाक्यामध्ये जे तो आलेला असते ते काढून टाकायचंय, म्हणजे टूचा लोप करायचा आहे। संबंधित वाक्यात जे टू आलेलं आहे ते टू काढून टाकायचंय आणि त्या वाक्यामध्ये सो दॅटचा उपयोग करायचा। आता तुम्ही या सेंटेन्स कडे जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल, सीमा वॉज टू टायर्ड टू स्पीक, म्हणजे वाक्यामध्ये हे टू आलेलं आहे आणि हे दुसरं टू आलेलं। पहा, पहिलं टू हेच असतंय आणि दुसरं हेच असतंय, याचे आदला बदल वगैरे काही होत नाही। आता रिमोटोच्या वाक्यात या टूच्या ऐवजी सो घ्यायचंय आणि या टूच्या ऐवजी दॅट घ्यायचंय। पहिल्या टूच्या ऐवजी सो घ्यायचंय आणि दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट घ्यायचंय। तिसरं टू आणखी अस्तित्वात आलेलं नाही। आता तुम्ही म्हणता हे तीन टू आहेत इंग्लिश मध्ये, टू, TOO आणि TWO। हे जर आलं जशाल तसं घ्यायचं। कुणी जर म्हणलं की TOO आलंय, हे अस्तित्वात नाही, म्हणजे चौथं टू आणखी इंग्लिश मध्ये अस्तित्वात नाही। पहा, तुम्हाला समजलं, पहिल्या टूच्या ऐवजी सो घ्यायचंय, दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट घ्यायचंय आणि तिसरं जर एखादं टू आलं मग हे येऊ की हे येऊ ते जशाच तसं ठेवायचं, शक्यतो येत नाही। आता या टूच्या ऐवजी सो घेतलं, या टूच्या ऐवजी दॅट घेतलंय आणि त्यानंतर संबंधित वाक्याच्या काळावरून जर समजा वर्तमान काळ असेल म्हणजे एम इज आर आला असेल, एम इज आर जर आला असेल तर तुम्हाला कॅन नॉट घ्यायचे। एम इज आर आला असेल तर कॅन नॉट घ्यायचंय आणि वॉज किंवा वेअर आला असेल, वॉज किंवा वेअर आला असेल तर कुड नॉट घ्यायचंय। वॉज किंवा वेअर आला असेल तर कुड नॉट घ्यायचं। पहा, अत्यंत सोपा पार्ट आहे, पण हेच विद्यार्थ्याला याचे जे काही उत्तर आहेत हे सहजासहजी येत नाही। आता जर आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला विचारलं सीमा वॉज टू टायर्ड टू स्पीक, त्याचं उत्तर स्पष्ट आहे, सीमा वॉज सो टायर्ड टू स्पीक किंवा दॅट स्पीक। तसं नाही, तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर कळालं पाहिजे। पहिल्या टूच्या ऐवजी सो घ्यायचंय, दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट घ्यायचंय। त्यानंतर तुम्हाला दिलेल्या काळावरून वाक्यात जर वर्तमान काळ असेल तर कॅन नॉट घ्यायचंय आणि वाक्यामध्ये जर वॉज वेअर म्हणजे भूतकाळ असेल तर कुड नॉट घ्यायचंय। इथं जर एखाद्या सेंटेन्स मध्ये मेंटल ॲबिलिटी डिस्कशन असेल किंवा ह्यूमन कॅरेक्टर डिस्कशन असेल तर तुम्हाला कुड घ्यायचं, शक्यतो येत नाही। पहा, सीमा वॉज सो टायर्ड, सीमा वॉज सो टायर्ड that she could not speak। सीमा इतकी थकलेली होती की ती बोलू सुद्धा शकत नव्हती। हे वाक्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जो काही सब्जेक्ट आहे तो जसा तसा घेतलाय, जे काही वर्ब आहे हेल्पिंग वर्ब ते जसा तसा घेतलेला आहे। पहिल्या टूच्या ऐवजी तुम्ही सो घेतलाय, वाक्यातलं जे काही कर्म आहे ते पहिलं कर्म जशाच तसं घेतलंय, या टूच्या ऐवजी तुम्ही दॅट घेतलंय आणि या सीमाच्या ऐवजी योग्य ते येणारं जे काही सर्वनाम आहे ते तुम्ही इथं शी घेतलेलं आहे। संबंधित वाक्य हे पास्ट टेन्स आहे म्हणून इथं तुम्ही कुड नॉट घेतलेलं आहे आणि जे नंतरचा जो काही शब्द आहे कर्म ते जशाच तसं घेतलेलं आहे। पहा, सीमा वॉज सो टायर्ड दॅट शी कुड नॉट स्पीक। आपल्याला समजलं का? रिमोटो
रिमूव्ह टू म्हणजे वाक्यातून टू काढून टाकणे. मग टू काढून टाकणे तर नेमकं काय घेणे? पहिल्या टूच्या ऐवजी सो घ्यायचं, दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट घ्यायचं. पहिलं टू हे 100% अशाच प्रकारचं असतंय, दुसरं टू तर हेच आहे. म्हणजे पहिल्या टूचे तुम्ही सो घेतलं, पहिल्या टूच्या ऐवजी सो घेतलं, दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट घेतलं. वाक्यामध्ये वर्तमान काळ असेल तर कॅन नॉट घ्यायचंय, भूतकाळ असेल तर कुड नॉट घ्यायचंय. संबंधित वाक्यात एखाद्या व्यक्तीचं नाव आलेलं असेल तर त्याऐवजी योग्य ते सर्वनाम तुम्हाला घ्यायचंय. नंतर सेकंड सेंटेन्स याच्यावर डिपेंड्स आहे. शी वॉज टू टायर्ड टू स्पीक. पहा इथं सर्वनाम दिलंय मी तुम्हाला. शी वॉज सो टायर्ड, शी वॉज सो टायर्ड that she cannot, she could not speak. She could not speak. काय? She was so tired that she could not speak. ह्या पहिल्या टूच्या ऐवजी तुम्ही सो घेतलं, दुसऱ्या टूच्या ऐवजी तुम्ही दॅट घेतलं. संबंधित सर्वनाम जशाच तसे घेतलं. वाक्याचा जो काय काळ आहे तो पास्ट टेन्स आहे, त्यामुळे तुम्ही कुड नॉट घेतलं व नंतरचा जो काही शब्द आहे ज्याला आपण कर्म म्हणतो ते तुम्ही जशाच तसे घेतलेले आहे. नाव इट इज टू कोल्ड फॉर मी टू गो आउट. आता या वाक्यामध्ये विभक्ती आलेली आहे, एवढा एक पाठ समजून घ्या. विद्यार्थ्याला तर अशा पद्धतीचे जे काही सेंटेन्स आहेत तो विद्यार्थ्याला येत नाही. इट इज टू कोल्ड फॉर मी टू गो आउट. इट इज सो कोल्ड, it is so cold that I cannot go out. It is so cold that I cannot go out. म्हणजे फॉर मी आलेलं आहे, ह्या फॉर मीची तुम्हाला प्रथमा विभक्ती घ्यायची. म्हणजे आय घ्यायचं. फॉर मी आला असेल तर आय घेणार तुम्ही, फॉर हिम आला असेल तर ही घेणार, फॉर हर आला असेल तर शी घेणार. इट वॉज टू डार्क फॉर मी टू सी एनिथिंग. या वाक्यामध्ये सुद्धा फॉर मी आले. इट वॉज so dark, it was so dark that I could not see anything. I could not see anything. पहा अशा पद्धतीचे जे काय रिमूव्ह टूचे वाक्य आहेत, याच वाक्यामध्ये जर तुम्हाला सो दॅटचा उपयोग करा. अशा पद्धतीचा जर समजा विचारलं म्हणजे संबंधित वाक्य जर समजा दिलेले त्या वाक्याचा सो दॅटमध्ये उपयोग करा किंवा रिमूव्ह टू काढून टाका. हे दोन्हीही प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला सेंटेन्स करता आलं पाहिजे. आता यानंतर आपल्याला बाकीचे जे काही सेंटेन्स आहेत ते पाहिजे आणि इथं त्या वाक्याचे जे काही नियम आहेत ते नियम सुद्धा तुम्हाला पाहिजे. समजा ही इज टू वीक, ही इज टू वीक टू रन, ही इज टू वीक टू रन. आता नेमकं केलं काय आपण? ही इज सो वीक that she cannot run. He cannot run. पहा आपण काय केलेलं आहे की सर्वप्रथम जो काय तर संबंधित वाक्यामधला जो काय करता आहे तो करता घेतलेला आहे. त्यानंतर संबंधित वाक्यातलं जे काय हेल्पिंग वर्ब आहे ते हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे. त्यानंतर पहिल्या जे काय वाक्यामध्ये जे काही टू आलेलं आहे त्या पहिल्या टूच्या ऐवजी सो घेतलेला आहे.
त्यानंतर संबंधित वाक्यातलं जे काय ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट घेतलेलं आहे, त्यानंतर जे काय दुसरं टू आहे त्या टूच्या ऐवजी आपण दॅट घेतलेलं आहे, आणि त्यानंतर संबंधित वाक्याच्या काळावरून की आपण कॅन नॉट किंवा कुड नॉट, कॅन नॉट किंवा कुड नॉट हे घेऊन नंतर आपण फक्त ऑब्जेक्ट घेतले नाही. ही जर समजा रचना, ही जर समजा स्ट्रक्चर हे तुम्ही जर पाठ केलं तर जे काही रिमोट टू हा पार्ट आहे आपल्याला अत्यंत सोपा राहणार आहे. आता यानंतर तुम्हाला आणखीन दुसरे वाक्य दिले जातील, त्या वाक्याचा अभ्यास करायचा, आणि जे काही तुम्हाला होमवर्क दिलं नाही ती वाक्याचं त्या सुद्धा सोडून ताबडतोब तुम्ही आमच्या जे काही पर्सनल नंबर आहे त्या नंबरवर टाकण्याचा प्रयत्न करायचा. बरेचसे विद्यार्थी टाकत होते. He was too proud. He was too proud to beg. He was too proud to beg. आता या वाक्यामध्ये he was so proud that he could not beg. अशा पद्धतीचं उत्तर आहे. She was so proud that she could not beg. आता या वाक्यामध्ये संबंधित ह्युमन कॅरेक्टरचा उल्लेख झालेला आहे, प्राऊड आलेला आहे. म्हणून या वाक्यामध्ये आपण वुड हे जरी घेतलं तरी चालतंय. म्हणजे कॅन नॉट आणि कुड नॉटच्या ऐवजी मेंटल ॲबिलिटी डिस्कशन जर असेल तर आपल्याला वुड नॉट हा शब्द घ्यायचा. ही इज टू डल, ही इज टू डल, ही इज टू डल टू पास, ही इज टू डल टू पास. अत्यंत सोपं आहे. ही इज so dull that he cannot pass. He is so dull that he cannot pass. आता पहा त्यानंतर जे काही सेंटेन्स नंबर 3 तुम्हाला देणार आहे मी. he is too poor to buy this house. He is too poor to buy this house. He is so poor that he cannot buy this house. सेंटेन्स नंबर जे काही 4 आहे. his parents were too busy to pay attention, attention to his son's education. His parents were too busy to pay attention to his son's education. तुम्हाला आता सांगितल्यापैकी पहिल्या टोच्या ऐवजी सो घ्यावे, दुसऱ्या टोच्या ऐवजी दॅट घ्यावे, आणि तिसरं जर एखादं टू आलं तर ते जशाच तसं ठेवावे. हिज पॅरेंट्स वेअर टू बिझी. दुसरं टू आलं, हिज पॅरेंट्स वेअर टू बिझी टू पे अटेन्शन टू हिज सन्स एज्युकेशन. बऱ्याचशा विद्यार्थ्याला प्रश्न पडतात त्या टूचं नेमकं काय करायचं. काही जण तर डायरेक्ट सो घेऊन मोकळं होतं, काही घ्यायचं नाही. तर
या वाक्याचं उत्तर येईल तुम्हाला हिज पॅरेंट्स वेआर so busy that they could not pay attention to his son's education. टू हिज सन्स एज्युकेशन और टू डिअर सन्स एज्युकेशन जरी घेतलं तरी चालतंय. अशा पद्धतीनं जे काय रिमोट टूचे सेंटेन्स आहेत हे रिमोट टूचे सेंटेन्स तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संबंधित वाक्यामध्ये रिमोट टू च्या वाक्यावरून तुम्हाला शोध ऍड करा, रिमोट टू काढून टाका असं जरी समजा सांगितलं तुम्हाला रिमोट टू असं जर वाक्यामध्ये आलं तर आपल्याला या पद्धतीचं उत्तर द्यायचंय. आणि वाक्यामध्ये जर टू चा उपयोग करा, यूज टू चा उपयोग करा म्हटलं तर अशा पद्धतीचं त्याचं उत्तर लिहायचंय. आणि संबंधित वाक्यामध्ये जर सो दॅटचा उपयोग करा असं जर म्हटलं तरी सुद्धा ह्या पद्धतीनं उत्तर करायचं तुम्हाला. फक्त तुम्हाला संबंधित वाक्यामध्ये सो दॅटचा उपयोग करत असताना म्हणजे रिमोट टूचा उपयोग करता दिलेल्या वाक्यात सो दॅट आणि रिमोट टूचा उपयोग करायचा. त्या वाक्यामध्ये तुम्हाला कॅन नॉट, कुड नॉट, वुड नॉट या पद्धतीचं जे काही तर नकारादर्शक जो काही शब्द आहे तो घ्यायचा नाही. जवळपास 30 सेंटेन्स तुम्हाला रिमोट टूचे सोडवायला दिले जाते, ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि यावेळेस म्हणजे जे काइंड ऑफ सेंटेन्स आणि रिमोट टू चे सेंटेन्स जे विद्यार्थी सोडवून पर्सनलवर टाकणार नाही अशा विद्यार्थ्यांचे जे काही नाव आहे ते त्यांच्या पालकांना यानंतर सांगितले जाते. नाव वी शॅल स्टॉप हिअर and let us continue the next video.